मी सकाळी कर्मा रिसॉर्टमधनं मॉर्निंग वॉकला निघालो आणि मॉर्निंग वॉकला बागा बीचवरच जाणार आहे. बागा बीच हे सकाळी किती शांत असतं ते पाहू. आता हे रस्त्याने जाताना आंब्याची झाडं आहेत. आंबे रस्त्याला त्या आंब्याच्या झाडाला सुंदर आंबे लगडलेले आहेत, पण कोणी गोटे मारताना दिसत नाही, आंबा पाडताना दिसत नाही. आणि भरपूर आंबे इथे झाडांना लागलेले आहेत. मी मागच्या एका ट्रिपमध्ये इथे मानखुर्द जातीचा एक आंबा खाल्ला होता. असं इथले लोकल म्हणतात की तो हापूसच्याही थोबाडीत मारतो. आता थोबाडीत मारतो की नाही माहिती नाही, पण खरंच चांगला होता. मी मागच्या वेळेला खाल्ला होता. आता हा झाडावर दिसतोय. मी आता पायी बागा बीचवर फिरायला निघालो आहे आणि बागा बीचवर गेल्यावर तुम्हाला तिथला नजारा दाखवतो. हे सूर्य उगवतोय आणि सूर्योदयाचे सुंदर दृश्य दिसतात आहेत. सकाळी फिरायची मजा काही और असते. आता ही बीचकडे जाणारी गल्ली आहे. ही सकाळी सुनसान आहे. इथे सध्या काही वर्दळ नाही आहे. बरीचशी दुकानं, हॉटेल्स ती पण बंद आहेत, जी संध्याकाळी एकदम हॅपनिंग आणि जिवंत असतात. आय एम ऑन मॉर्निंग वॉक. मी सकाळी उठून बागा बीचवर चाललो आहे. बागा बीचचं रूप हे सकाळी काही वेगळं असतं, संध्याकाळी काही वेगळं असतं. तर सकाळचं रूप कसं असतं हे आपण आता बघूया. ही जागा आत्ता किती शांत आहे. आवाज नाही आहे, फारसा कोलाहल नाही आहेत, पर्यटकही कमी आहेत. याच जागेचं चित्र संध्याकाळी एकदम वेगळं असतं. मोठ्यांदी DJ लावलेले असतात, जोरजोरात म्युझिक चालू असतं, आजूबाजूला प्रचंड वर्दळ असते, लोक फिरत असतात. आता मात्र तुम्ही बघू शकता की बीच शांत आहे. एकट दुक्कट पर्यटक इथे फिरतात आहेत. सकाळी फिरायला आले आहेत, काही अंघोळीला आले आहेत. इथे जे कोस्टल गार्ड आहेत ते कोस्टल गार्ड सध्या लाल निशाण त्यांनी अंतरावर उभं केलेलं आहे. पाट्याही लावल्या आहेत की समुद्रात अंघोळी करू नका, खोल पाण्यात जाऊ नका, अशा पाट्या दिसतात आहेत.
ॲट द सेम टाईम पर्यटक खोल पाण्यात गेलेलेही दिसतात आहेत. गार्ड शिट्या वाजवून त्यांना बाजूला करतात. आता तरी तुम्ही पण बघू शकता बरेचसे की पर्यटक अतिशय मला तुरळक असे पाण्यात पर्यटक आतमध्ये सकाळी बरेच जाऊन समुद्रावर आहेत. आणि आंघोळ करताना खेळताना असे दिसतात आहेत. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. हे कोस्ट गार्ड तर लाल आता हे निशाण लावायचं दूरवर भरतीची काम वेळ करतोय. आहे. लाटा वरवर येतात आहेत. तर तुम्ही आता हे समुद्राचं दृश्य एन्जॉय करू शकता. समुद्राची गाज ऐकू शकता. नमस्कार, मी हंसराज मराठे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. मी पुण्याहून 21 तारखेला निघून बागा बीचला आलो आणि इथे 21 ते आज 24 आहे स्टे केला. कर्मा रिसॉर्ट म्हणून आहे, 7 स्टार आहे असं मी ऐकलं. तिथे त्याचा व्हिडिओ पहिल्याच भागात टाकलेला आहे कर्मा रिसॉर्टचा, ते कसं आहे ते. तर तिथे थांबलो. आज 24 तारीख आहे. तर मी मुद्दाम सकाळी हे बागा बीचचं रूप कसं असतं आणि संध्याकाळी कसं असतं हे असं सगळीकडेच असावं. मी कोकणातलेही बरेच बीचेस बघितलेले आहेत. तिथल्या बीचेसमध्ये आणि इथल्या बीचेसमध्ये जो फरक जाणवतो, तर आता सध्या सकाळी समुद्रावरती फार कमी पर्यटक आहेत जे मॉर्निंग वॉकला आलेले आहेत आणि गडबड नाही आहे, गोंधळ नाही आहे, शांतता आहे तशी. हेच तुम्ही जर संध्याकाळी 6 वाजल्यानंतर इथे आलात तर इथे मोठमोठ्यांदा गाणी लागलेली असतात. त्याच्यानंतर प्रचंड गर्दी असते, प्रचंड गोंधळ असतो. आजूबाजूला कर्कश म्युझिक लागलेलं असतं डीजेवरती. ते शांतताप्रिय लोकांना सहन होणार नाही, हे साहजिकच आहे. तेव्हा बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया असतात की अरे काय हा धागडधिंगा, केवढ्या मोठमोठ्यांदा डी जे लावला आहे, सहन होत नाही. लहान मुलं तर घाबरून जातात. बरीच मुलं म्हणतात चला चला इथून. तर असं हे संध्याकाळचं रूप असतं. पण तेही रूप काही लोकांना आवडतं म्हणूनच ते रूप दिलेलं आहे ना. मला असं जाणवतं की तरुणाई जी आहे ती तेवढ्याच करता इथे गोव्यामध्ये येते की हे जे इथलं वातावरण आहे, हे स्वस्त दारू, ड्रग्जही मिळतात असं आपण पेपरला वाचतो किंवा मीडियामध्ये पाहतो. तर ते सगळं एन्जॉय करायकरता ती तरुणाई इथे येते. ती येतेच त्याच्याकरता, त्यांचा उद्देशच तो असतो आणि ते इथे मिळतं म्हणून ते इथे येतात. सो तुम्हाला काय हवं ते तुम्ही ठरवून तशा रेस्टॉरंटमध्ये गेलं पाहिजे ना. नॉनव्हेज रेस्टॉरंटमध्ये जायला आणि म्हणाला व्हेज थाली द्या, तर तसं थोडंसं मला असं वाटतं की हे माझ्या पाठीमागे कोस्टल गार्ड जे आहेत ते वॉर्निंग देतात आहेत की जाऊ नका. लाल निशाण पण लावलेले आहेत ठिकठिकाणी. ते कोस्टल गार्डही फिरत आहेत की जाऊ नका आतमध्ये म्हणून. तरी पण लोक ऐकत नाहीत. हा भाग वेगळा
आणि मग दुर्घटना होतात. इथे काही 10-15 दिवसापूर्वी झाली होती दुर्घटना, असं कोस्टल गार्डशी मी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं. तर तेव्हा आता आपण पुढचा व्हिडिओ बघू. ही लाईफ गार्डची गाडी चाललेली आहे माझ्या पाठीमागे. ते काळजी घेतात की अशी दुर्घटना होऊ नये. तर चला आपण आता पुढचा व्हिडिओ आणि समुद्राचं रूप बघूया. याच्यातच पुढे मी संध्याकाळचं चित्रणही टाकणार आहे की संध्याकाळी कशा प्रकारे इथलं वातावरण असतं. तरुणाई म्हणू शकते की हॅपनिंग बागा बीच, हॅपनिंग गोवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मला कॉमेंट करून जरूर कळवा की कसा वाटला, किंवा आणखीन काय याच्यात ॲड करायला पाहिजे होतं किंवा डिलीट करायला पाहिजे होतं. तर ह्युमिड वातावरण आहे, बट नॅचरल घाम येतो आहे. तेव्हा आता शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. तुम्हाला पुढच्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स येत राहतील. थँक्यू, बाय बाय. याला शॅक असं म्हणतात. हे आता सगळे खुर्च्या टेबल रिकामी आहेत. हे संध्याकाळी भरतील, खचाखच भरतील. हे लाल निशाण लागलेलं आहे, तुम्ही बघू शकता ठिकठिकाणी. सूचना देतात आहे की जाऊ नका, तरी पण पर्यटक समुद्रामध्ये आतमध्ये जातात आहेत आणि मग दुर्घटना होतात. वातावरण थोडंसं ढगाळच आहे.
रमणी मन हंसानन. इथे पाटी लागलेली आहे की समुद्रात आंघोळ करू नका, पोहायला जाऊ नका. तरी पण काही पर्यटक हे असं करतात आहे. इथे बऱ्याच ठिकाणी 4 व्हीलर पार्किंग जे केलेलं आहे तिथे लिहिलेलं असतं ॲट युअर ओन रिस्क. तसं हे जे पाण्यात मस्ती चालू आहे ही ॲट देअर ओन रिस्क आहे. मग त्याच्यानंतर ॲक्सिडेंट झाला, काही झालं की समुद्र तो तिथला किनारा हे बदनाम करतात. जसं महाराष्ट्रामध्ये गणपतीपुळ्याला खूप केसेस होतात अशा दरवर्षी. कुटुंबाच्या कुटुंब वाहून गेल्याच्या घटना झालेल्या आहेत. तरी पण पर्यटक काही त्या गोष्टीची दखल घेत नाही. मी पट्टीचा पोहणार आहे बाय द वे, पण मी समुद्रात जायचं धाडस करत नाही. मी फक्त मॉरिशसला तिथे अलाउड असतं, तिथे तसं पाणी आहे. अगदी खोल समुद्रातही तिथे पोहलो आहे मी बोटीतनं उडी मारत. पण इथे साधारणतः कुठल्याही समुद्रात मी आजपर्यंत हिंमत केली नाही म्हणू शकता, किंवा धोका पत्करला नाही. एक्झिट घेतोय मी आता समुद्रावर. भरपूर वॉक झालेला आहे. इथे समुद्रावर काडी कचरा वेचणारी माणसंही मला दिसतात आहेत. आणि आम्ही नागरिक, आम्हाला काही स्वातंत्र्याचे हक्क दिलेले आहेत ते बजावतो आणि मस्त कचरा इकडे तिकडे फेकतो. तो आमचा हक्क आहे. इथे जागोजागी डस्टबिन दिलेले आहेत, पण त्याच्यात नाही कचरा टाकायचा. हे पाहू शकता डस्टबिन आहेत, पण त्याच्यात नाही कचरा टाकायचा, इकडे तिकडे टाकायचा. त्याच्यात जी मजा आहे ते आम्ही भारताचे स्वतंत्र नागरिक त्याचा फायदा घेतो. तेव्हा मी एक अपील करीन, सगळेच करतात मी बघितलं, जेवढे यूट्यूबर्स आहेत समुद्रावर फिरताना कचरा फेकलेला असतो त्याच्याबद्दल बोलतात. कचरा टाकू नका, प्लॅस्टिक टाकू नका असं बिंबीच्या देठापासून ओरडून सांगतात. तरी पण त्याचा कवडीचाही उपयोग झालेला प्रत्यक्षात दिसत नाही. तरी पण प्रत्येकजण अपील करतो, तसं मी अपील करतो की समुद्रावरच नाही तर निसर्गात सगळीकडे कुठेही फिरताना कचरा टाकू नका. आपला कचरा स्वतःबरोबर न्या आणि तो डस्टबिनमध्ये टाका. बाय बाय. समुद्राचा बराच मोठा फेरफटका आणि मॉर्निंग वॉक झाल्यावर मी अक्षरशः घामाघूम किंवा घामाधोकल झालो होतो. तेव्हा इथे जे छान स्विमिंग पूल आहे कर्मा रिसॉर्टला, इथे स्विमिंगचा आनंद लुटला आणि थोडासा श्रमपरिहार झाल्यासारखं होतं. शरीराला पाणी लागलं की तर थोडंसं स्विमिंग केलं
आणि त्याच्यानंतर नाश्ता केला, ब्रेकफास्ट केला, जो इथेच कर्मा रिसॉर्टला आहे. आत्ता स्विमिंग पूलला मी एकटाच आहे, माझ्या व्यतिरिक्त कोणी अजून आलेलं नाही आहे, तेव्हा स्विमिंग एन्जॉय करतो आहे. हे झाल्यावरती मी ब्रेकफास्टला जाईन. हा कर्मा रिसॉर्टचा डायनिंग हॉल आहे. इथे सकाळी ब्रेकफास्ट, दुपारी लंच, टी, रात्री डिनर असं सगळं सर्व केलं जातं. बफेही असतो, जे की तुमच्या काही पॅकेजमध्ये जर असेल तर. अदरवाईज आला कार्टे यू कॅन ऑर्डर, तसंही तुम्हाला घेऊन खाता येतं. त्यांचे काही कुपन्स असतात ज्याच्यामध्ये ब्रेकफास्ट आणि लंच इन्क्लूड असतो, तसं आम्ही घेतलेलं होतं. हे आता सगळे पदार्थ तुम्ही बघू शकता. ब्रेकफास्टमध्ये ठेवलेले काही ज्यूस आहेत, पोहे आहेत, सांबार, चटणी, सांबार आहे, चटणी असते खोबऱ्याची, हे पोहे आहेत. हे गोवन पाव आणि उसळ आहे. उसळीची चव छान आहे, वेगळी आहे. हे चिकन सॉसेज म्हणतात. नंतर हे इथे टोस्टर ठेवलं होतं, ब्रेड आहेत, बटर आहे, जॅम आहे, मफिन्स आहेत, केक आहेत. असं भरपूर इथे ब्रेकफास्टचे गोष्टी ठेवलेल्या होत्या. त्याच्यापैकी तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही घ्या आणि खा. मी आता हा ब्रेकफास्ट करतो आहे. मी आता ह्याच व्हिडिओमध्ये पुढे संध्याकाळचंही बागा बीचचं दृश्य दाखवणार आहे.
Hello friends, this is evening in Baga Beach, North Goa. मी परवा सकाळी याच रस्त्याने फिरायला गेलो होतो, तेव्हा सगळं सुनसान होतं. आता संध्याकाळ ही हॅपनिंग नसते, ते आपण बघूया पुढे.
कसा वाटला हे मला कॉमेंट करून जरूर कळवा. अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मुझको हुई न खबर, चोरी चोरी छुप छुप कर